आणखी एक मोठी बातमी आहे, धक्कादायक अशी बातमी आहे। बीडमधील गेवराई शहर गोळीबाराच्या घटनेने हादरलेलं आहे। शहरामध्ये एका महिलेवर अज्ञातांनी गोळीबार केलाय। बीडच्या गेवराईमध्ये दिवसा ढवळ्या तरुणीवर गोळीबार करण्यात आला आहे। छातीत गोळी लागल्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली आहे। तर गोळीबाराच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दखल घेतल्याची माहिती आहे आणि पोलिसांवर याविषयी गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात। दरम्यान त्या तरुणीला कुठेही गोळी लागलेली आहे, त्याची दृश्य एक्सरे मध्ये जेव्हा ही कैद झालेली आहे ते गोळीचं होल ते सुद्धा आपण बघू शकतोय। तर बीडमध्ये हा गोळीबार झाला आहे का तरुणीवर दिवसा ढवळ्या काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर बीडचं गेवराई शहर हे हादरलेलं आहे। आम्ही दोघी गेलतो म्हणजे आलतो आम्ही, मग ती काय केलं त्यांनी दोघं तिघ जण होते, तो पण तोंडात बांधून होते। एक जाड होता आणि लुकडेले 2-3 जण होते बरं का। मी एका गल्लीला पळाले ती एका गल्लीला पळाले। मग तिला काही पळता आलं नाही, ती पडली रस्त्यावरच। मग ठोकून आलो मी आले। मग तिने फोन करून मला बोलले। कुठं पडली, कोणतं गाव? गेवराईला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। सुरेश, काय सांगाल? एका महिलेला गोळी लागलेली आहे, मात्र पोलिसांनी उशिरा दखल घेतली असा एक आरोप केला जातोय। नेमकं यामागचं कारण काय असू शकतं आणि त्या मुलीची स्थिती सध्या कशी आहे? गेवराई शहरातील ही धक्कादायक घटना आहे। काल या दोन मैत्रिणी एक सोबत खरेदीसाठी आलेल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांना मारहाण करण्यासाठी दोघं तिघजण कपडे बांधून आलेले होते, अशा पद्धतीने त्यांनी जबाबात देखील म्हटलेलं आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर गोळीबार केल्यानंतर सगळे ते पळून गेले आणि ज्यावेळेस हिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर एक्सरेमध्ये सुद्धा गोळी असल्याचं दिसून येते। मात्र कालची घटना आहे, शहरामध्ये घडलेली घटना आहे। मात्र या प्रकरणामध्ये आज पोलीस आता त्या महिलेचा जबाब घेण्यासाठी संभाजीनगरला गेलेले आहेत। पोलीस उपचारासाठी संभाजीनगरला दाखल करण्यात आलं आहे। बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर ती गोळी छातीमधून बाहेर काढण्याच्या अनुषंगाने इतर शस्त्रक्रिया करता येणार नाही म्हणून संभाजीनगरला पाठवण्यात आलं। मात्र पोलिसांना शहरामध्ये भर वस्तीमध्ये अशा पद्धतीने गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांना का माहिती झालं नाही असा देखील सवाल उपस्थित केला जातोय। एकंदरीत आता त्यांचा जबाब घेतला जाईल आणि त्यानंतर हे मारेकरी कोण होते, त्या संदर्भातील सीसीटीव्ही काही मिळत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकंदरीत पोलिसांनी कालच या संदर्भामध्ये कारवाई करणं अपेक्षित होतं। ज्यावेळेस जिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं गेलं, उपचार केला गेला आणि उपचार केल्यानंतर आता त्यांना पुढील उपचारासाठी हलवलं असताना संभाजीनगरला जाऊन आता त्या ठिकाणी पोलीस हे जबाब घेणार आहेत। त्यामुळे एकंदरीत पोलिसांची जी कार्यप्रणाली आहे त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। मात्र सध्या जी गेवराई पोलीस ठाण्याची जी टीम आहे ती जबाब घेण्यासाठी गेलेली आहे। जबाब घेतल्यानंतर जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल आणि पोलीस साहजिकच मोक्याचं ठिकाण आहे, मार्केटचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी असलेले जे सीसीटीव्ही आहेत त्यामधून देखील आरोपी कोण होते याचा शोध घेतील। बरोबर आहे, शोध तर घेतील, मात्र एक दिवसानंतर दखल घेतल्याचा आरोप होतोय। आणि सुरेश, आपण हे एक्सरे बघतोय त्याच्यामध्ये गोळी छातीवर लागल्याचं दिसतंय। नेमक्या किती गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि त्या मुलीची स्थिती सध्या कशी आहे? त्या जी पीडित आहे त्या पीडितेच्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस ती एका दुसऱ्या गल्लीतून पळत असताना पाठीमागून गोळी झालेली। सुरेश, थोडंसं थांबवते मी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली दमानिया ताई, आपण बघतोय बीडमध्ये आधी तर एका सरपंचाची हत्या झाली, महादेव मुंडे यांची हत्या झाली आणि आता एका तरुणीवर दिवसा ढवळ्या गोळीबार करण्यात आलाय। मला तर आता ऐकून खरंच धक्का बसला की आता ही गेवराई तालुक्यातली घटना आहे असं कळतंय। आताच्या घटनेला ती जी गोळी झाडली गेली तो कोण व्यक्ती होता, त्याचे जे लायसन्स गन होती, लायसन्स नव्हती, या सगळ्या गोष्टी आता बघायला लागणार आहेत। पण मला वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की यांची दहशत संपत कशी आणि कारवाई करायला प्रत्येक वेळेस एवढा वेळ का लागतो। आताच्या घटनेला पण पोलिसांना याची काहीच माहिती नव्हती असं जे कळतंय ते अतिशय धक्कादायक आहे। आणि मला तर तीच भीती वाटते, आता त्या बाईंना एक्सरे मध्ये ती गोळी दिसतेय असं सांगितलं जात आहे। पण वाईट वाटतं हे सगळं की आपण अजूनही कुठच्या दिशेने जातोय आणि काय तर दहशतवाद कधी संपणार बीड मधला परमेश्वराला माहिती। पण मी आता ही सगळी माहिती एसपींशी बोलून सगळी माहिती घेते, डिटेल माहिती घेऊन मग मी नक्कीच त्याच्यावर बाकीची प्रतिक्रिया नक्की देईल। अंजली ताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर ही दहशत कधी संपणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे का तरुणीवर आता दिवसा ढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे, त्यामुळे बीडमध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित होतोय। तर बीडमध्येच याआधी एका सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, महादेव मुंडे यांची ही हत्या त्याच्या आधी झाली होती आणि आता एका तरुणीवर हा गोळीबार। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे। सुरेश, काय सांगाल, पोलिसांकडून कशा पद्धतीने आता कारवाई केली जाते आणि दुसरं म्हणजे किती गोळ्या झाडल्या गेल्या होत्या, कोणी झाडल्या होत्या याविषयी काही माहिती मिळू शकली आहे का?
जे पीडित आहे त्याच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार ती गल्लीमधून पळत असताना गोळी झाडली गेली आणि खाली पडल्यानंतर तिला दवाखान्यात उचलून आणलं गेलं. त्यावेळेस नेमक्या किती गोळ्या झाडल्या गेल्या या संदर्भात अद्यापर्यंत माहिती मिळू शकली नाही. मात्र या पीडितेचा आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणीचा जॉब घेतल्यानंतर नेमकी काय घडली होती ही वस्तुस्थिती समोर येईल. आपल्याकडे जी बाईट आहे बाईटमध्ये देखील ती महिला बोलत असताना सांगते की आम्हाला अशा पद्धतीने मारण्यासाठी ते व्यक्ती आलेले होते. मात्र या प्रकरणामध्ये आज पोलिसांनी आता जॉबासाठी टीम जी आहे ती संभाजीनगरला गेलेली आहे. त्या प्रकरणाच्या अनुषंगानं काही नवीन माहिती मिळते का हे देखील पोलिसांकडून शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने डिले झाला, कारण मार्केटमध्ये अशा पद्धतीने गोळीबाराची घटना घडते आणि त्या प्रकरणामध्ये पोलीस एका दिवसानंतर उशिरा हे करतात, त्यावरून देखील पोलिसांवरती प्रश्नचिन्ह. बरोबर आहे सुरेश. त्याच्यामुळे आता यामागे नेमकं काय स्पष्टीकरण पोलिसांकडून दिलं जातं ते बघावं लागेल. आणि त्याचबरोबर हा गोळीबार करण्याची हिंमत त्या लोकांमध्ये कशी काय आली? बाजारामध्ये, मार्केटमध्ये खुलेआम दिवसा ढवळ्या हा गोळीबार ते कसा काय करू शकले, हा एक सवाल आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिन आहे न्यूज 18 लोकमत विशेष. या बुलेटिनमध्ये आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. खासदार संजय राऊत यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं काय झालं असा प्रश्न उपस्थित केलाय. चीन आणि रशियामध्ये नको असलेल्या विरोधकांना गायब केलं जातं, याकडे लक्ष वेधत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. धनखड यांच्या शोधासाठी याचिका दाखल करू असंही राऊतांनी सांगितलंय. त्यामुळे राजकारण सुरू झालंय. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करतायत, ते कोणाबरोबर आहे, त्यांचा मुक्काम कुठे आहे, ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, त्यांना कुठे गायब केलंय का, या शंका आमच्या मनामध्ये. खासदार संजय राऊतांनी त्यांच्या रोखठोक या स्तंभात बिघडलेली पॉलिटिकल सिस्टम हा लेख लिहून सरकारवर तोफ टाकली आहे. अमेरिका आणि भारतातील राजकीय व्यवस्था बिघडल्याचा आरोपही राऊतांनी केला. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी राजकारण सोडल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊतांनी माजी उपराष्ट्रपती धनखड गायब आहेत, त्यांचं काय झालं असा प्रश्न उपस्थित केला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा 21 जुलै रोजी राजीनामा दिला. तेव्हापासून जगदीप धनखड यांचा कोणाशी संपर्क नाही. राजीनामा दिल्याच्या दिवसापासून ते गायब आहेत. अनेक खासदारांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण धनखड हे जणू अदृश्य झाले. माजी उपराष्ट्रपतींचा ठाव ठिकाणा नाही. ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. धनखड यांना त्यांच्या राहत्या घरी बंदी बनवून ठेवलंय. ते हाऊस अरेस्ट आहेत. नातेवाईकांशी संपर्क होऊ देत नाहीत असं दिल्लीतील राजकीय वर्तुळातून सांगितलं ते खरं वाटतं. आपल्याला नको असलेले विरोधक गायब करण्याची, त्यांचा काटा काढण्याची पद्धत चीन आणि रशियात आहे. भारतात ही पद्धत सुरू झाली असेल तर राहुल गांधींसह इतर सगळ्यांनीच सावध राहायला हवं. अडवाणी अशाच पद्धतीनं गप्प केले गेले. आता राजीनामा दिलेले धनखड गायब झाले. भारताची राजकीय व्यवस्था बिघडलीय असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. की जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला, हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे. इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो, पण जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करतायत, ते कोणाबरोबर आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे, ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, त्यांना कुठे गायब केलंय का, या शंका आमच्या मनामध्ये येतात. रशिया आणि चीनमधील राजकीय नेते गायब झाल्याच्या किंवा त्यांच्या संशयास्पद मृत्यूच्या बातम्या अनेकदा जगभरातील माध्यमात गाजल्यात. मात्र तीच पद्धत भारतात सुरू केली आहे का असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांना जशास तसं उत्तर दिलं. संजय राऊत कोणत्याही मुद्द्याचं राजकारण करू शकतात असा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला. संजय राऊतांनी जावं ना तिथे, म्हणजे संजय राऊत स्वतः गेले का, स्वतः भेटले का, ते त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि निश्चितपणे संजय राऊतनी प्रयत्न केला तर संजय राऊतचा चंचू प्रवेश कुठेही होतो. उद्धव ठाकरे दिल्लीला आले होते. त्यावेळी त्यांची कपिल सिब्बल यांच्यासोबत भेट झाली होती. त्या भेटीत जगदीप धनखड यांच्याबाबत चर्चा झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. एकंदरीतच राऊतांनी धनखडांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाचे पडसाद बरेच दिवस उमटत राहणार हे नक्की. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.